आमच्या एरियामध्ये माझं नाव प्रवीण चंदपड फुलाने. आमच्या एरियामध्ये 2 सरपडे होते घोणस या जातीचे. आम्ही तात्काळ सर्पमित्र आदित्य नाटेकर यांना फोन केला आणि ते 15-20 मिनिटात आमच्या शेतात आले आणि त्यांनी 2 साप घोणस पकडले. आणि माझे सोनू डोकरे सुमित्र ते पण आले होते शेतात, त्यांनी बी मदत केली. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण आता ह्या विहिरीमधले 2 विषारी साप घोणस जे की खूप जास्त विषारी आहे ते आता रेस्क्यू केलेले आहेत. तर हे नर्मदा आहे मित्रांनो, जोडा. तर आता ह्या विहिरीमधले रेस्क्यू केले आहेत. तर तुमच्या मनात आता भीती नाही ना? भीती नाही आमच्या मनात आता. आम्हाला तुम्ही लय चांगलं काम केलं ते पकडल्याबद्दल, कारण की आम्हाला भीती वाटत होती इथे शेतामध्ये. पाणी विहिरीतलं पेत असतं काय? हां, प्यायचं पाणी पित असतो आम्ही पाणी. तेच ना, विहिरीवर समजा चक्र चालूच असतं. हो, चक्र आम्ही रोजच येतो हिरवा. आणि पाऊस पडला त्याच्यामुळे आलो नाही, फक्त 2-3 दिवस झाली. नाही, ते बरं झालं ते पकडण्यामध्ये आले. आता हे कसं दूर जंगली ठिकाणी सोडले आपण, तर हे 2 समजा जोडे कमी होते. नाही तर आता हे याचा लाभ चालू होता. हो, आता हे आहे ना, पिल्ले दिले असते, अंडे देत नाही, नाही. डायरेक्ट पिल्ले देते. आणि एकदा पिल्ले दिले ते ना समजा हे आज परिसरात समजा वावरात, तर एका टायमाला 70 नाही तर 60 पिल्ले देते डायरेक्ट. हो का? 60 पिल्ले तुम्ही विचार करा कुठं कुठं असं. आणि पाय पडला याचा वार वाचत नसतो होण्याचा. नाही. मागच्या वर्षी आमच्या शेतामध्ये बी साप जास्त चावला होता घोणस जातीचा. माझ्या छोट्या भाऊजाईला जातीचा साप होता ना, घोणसच होता ना. नाही, ते बरं झालं दिसण्यात आलंय, पकडले आपण, आहे का नाही? हो. तुम्ही पण सहकार्य केलं, मारलं नाही त्याला सर, तुम्ही तर बोलवलं, आहे का नाही? चला, धन्यवाद.